नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सकाळचे 7 वाजता आहेत आणि बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. राज्यामध्ये मवियाची लोकसभेत जोरदार मुसंडी पाहायला मिळाली आहे. मवियाला 30 तर महायुतीला फक्त 17 जागा मिळालेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. भाजप जो मागच्या निवडणुकीमध्ये राज्यात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता, त्या पक्षाची मात्र पिछेहाट झाल्याचं दिसतंय. तर ज्या जागा मागच्या निवडणुकीमध्ये लढलेल्या होत्या त्याही राखण्यात भाजपला यश आलेलं नाहीये. राज्यात महायुतीला मोठा धक्का बसल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. तर दुसरीकडे मवियाची मात्र जोरदार मुसंडी पाहायला मिळाली आहे. 48 पैकी 30 जागांवर मवियाचे उमेदवार विजयी झाले, तर महायुतीचे फक्त 17 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि एका पक्षाला यश आलंय. काल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये राज्यात लोकशाही मराठीनं ज्या पद्धतीनं अंदाज वर्तवलेले होते, जो एक्झिट पोल दिला होता त्यानुसार मवियाची जोरदार मुसंडी पाहायला मिळालेली आहे. तर दुसरीकडे महायुतीची मात्र पिछेहाट झालेली आहे. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे. तर ज्या जागा मागच्या वेळेला जिंकलेल्या होत्या त्या गमावल्याचीही या ठिकाणी आकडेवारीवरून आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मवियाला जोरदार या ठिकाणी पसंती आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 5 टप्प्यात राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली होती आणि त्यापैकी बऱ्याचशा जागांवर मवियानं जोरदार मुसंडी मारलेली आहे. 30 जागा मवियानं खेचून आणल्याचं दिसून येत आहे. मवियाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले आहेत. तर एका ठिकाणी अपक्ष जे नेते आहेत काँग्रेसचे, मात्र त्यांनी अपक्ष निवडणूक लढवलेली होती कारण त्यांना मवियाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. असे विशाल पाटील हे जिंकून आलेले आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून. तर त्यांच्या विरोधात असलेले मवियाचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांचा मात्र पराभव झाला आहे आणि त्याचबरोबर तिथले विद्यमान खासदार भाजपचे नेते यांचाही पराभव झालाय. तर काल लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहायला मिळाला आहे. मात्र संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होत नव्हतं आणि त्यानंतर जेव्हा चित्र स्पष्ट झालं त्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. बरीचशी निरीक्षणं समोर आली आहेत आणि त्यामध्येच राज्यात मवियाची जोरदार मुसंडी पाहायला मिळाली. तर मवियाला 48 पैकी 30 जागांवर यश आलं आहे. मवियामधील राष्ट्रवादी पक्षाच्या फक्त 4 खासदार होते मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या, तर काँग्रेसचा फक्त 1 खासदार होता. मात्र त्यांची कामगिरी आता चांगली असल्याचं दिसून आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.